कोकणातल्या माणसांना माहिती असेल की आपण जनरली देवळात जाऊन देवाची भेट घेतो. शिमग्याला देव आपल्या घरी येतो. Yes, हे सर्वात- पालखी येते. पालखी येते. आमच्या टीमचं नाव आहे नका ना दाजी रंग लाव. एक लेमन सोडा सांग पटकन. लेमन सोडा दादा को लेमन सोडा मागताय. आमच्याकडे पोरांची कल्पना पण नाही तुम्ही करू शकत की काय काय ते आयडिया करतात. त्यामुळे आम्ही जाऊन आधी सरेंडर होतो की मी आलो, आता काय करायचं ते करा, तुमच्या हवाली आहे मी. आणि मग ते काय करतात ते खूप इंटरेस्टिंग असतं. त्यामुळे अशी मजा आमच्या एरियामध्ये. पुरणपोळी मिळालेली आहे आज. पुरणपोळी आहे. हो, आता हिला आता कळे चेहरा बघायचं काय झाला तो. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मजाची नीलम. हास्य जत्रेची रंगपंचमी ते सेलिब्रेट होते आणि शिवानी माझ्यासोबत आहे. कशी आहे? हॅपी होळी सगळ्यांना. सगळ्यात आधी आपण ऐकून घेऊया तिच्या टीमचं नाव काय. आमच्या टीमचं नाव आहे नका ना दाजी रंग लाव. खूप रोमॅन्टिक असं नाव आहे आमच्यासारखंच. येस, पण रंग म्हणजे मी इथे सेलिब्रेट होते. किती एन्जॉय करताना धूमधडाका. खूप एन्जॉय करतो. माझा अवतार बघून कळतच असेल की आम्ही किती मस्ती करतो. आणि आता या टास्क मध्ये आम्ही हारलो आहोत, तर मी जरा टाइमपास करून आले. Yes. ये 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 ये. नमस्कार. मग अशी आपलं अर्ध राहिलं, मला हकललं तिकडून ओंकारने. पण आपण कंटिन्यू करूयात. सो आम्ही होळीत आता सगळे जेवतायत, तर आपण जे दिसतायत त्यांना धरू आणि त्यांच्याशी गप्पा मारू. इथे तर दुसऱ्या ह्यांचं चालू आहे. आपल्याकडे ना गोस्वामी सरांचा मुलगा आहे अथर्व. आपण त्याच्याकडे जाऊयात. अथर्व, हॅलो. हॅलो. हा आमच्या सरांचा छोटा मुलगा आहे जो मोठा वाटतो दुसऱ्यापेक्षा. आणि कसं वाटतंय तुला? तू पहिल्यांदा महाराष्ट्राच्या हास्य जत्रा आणि सोनी मराठीचं हे होळीचं सेशन आहे जे पहिल्यांदा अटेंड केलंय. कसं वाटतंय? मस्त फिलिंग आहे एकदम. मला आम्ही सेटवर शिवाला जितके एक्साइटेड बघतो तितकीच एक्साइटेड ती इकडे पण आहे. त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्याच्याहून जास्त आहे. फालतूगिरी करायला मिळते. आणि हे सगळे गेम्स बघून खूप आनंद झाला, खूप मजा आली. तू खेळलास का? नाही, मी लांब होतो कारण मी सरांसोबत होतो. नंतर आता मी खेळायला येत होतो तोपर्यंत तुम्ही बंद केलं. छे, ठीक आहे, मी त्याला सेटवर खेळून घेईन. त्याच्याकडनं थँक्यू. सो आता आपल्याकडे कोण आहे? या इथे जेवण चालू आहे. प्रसाद खांडेकर आणि समृता नंभेराव यांचं. भूक लागली. कसं वाटतंय जेवताना? खूप सुंदर वाटतंय. खूप थकलोय आणि भूक लागली. गेम खेळली? खूप गेम खेळले, खूप मज्जा आली. गिफ्ट्स पण मिळाले. आणि मी शिवालीचं अँकरिंग सहन केलं. आणि आता रिपोर्टिंग सहन करतोय दादा. नाही पण छान केलं तिने आणि आमचा सोनीचा डिजिटलचा ओंकार दोघांनी कमाल हँडल केलं. थँक्यू दादा. बाय द वे दादा, पहिल्या गेम मध्ये हरून कसं वाटलं? नाही पण दुसऱ्या गेम मध्ये मी कव्हर केलं. पण ते का दिलं माहितीये ना? का दिलं माहितीये? ते सोसायटी टी द्यायचं होतं ना, द्यायचं होतं म्हणून. म्हणून एवढं ते छान मीडियावाल्यांना होतं, एवढा नाही मीडियावाल्यांना सांगितलं की त्यांचं नाव घ्या. पिलो मध्ये मी शेवटच्या 4 पर्यंत मी टिकलेलो होतो. पण जिंकला नाहीस दादा. कसं वाटतंय? ते जरा झालं थोडस. शेवटी अंतिम म्हणजे जवळजवळ 20, 22, 25 जणांमधला 4 मध्ये टिकणं इट्स नॉट इझी. येस 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 दादा, खूप शुभेच्छा. तुला पुढे गेम खेळताना तूच जिंकावं अशी आशा. एक लेमन सोडा सांग पटकन. लेमन सोडा दादा को लेमन सोडा मागताय. अजून कोण आहेत? कुठे? एसी रूम मध्ये बसलेत सगळे. हाय का नमताई? हा वाला कडे आहे बने. बने, कसं वाटतंय तुला? मजा आली की नाही? खूप मजा आली. मी जेवत होतो, मला जेवता जेवता घेऊन आली शिवाली. पण मजा आली, धमाल आली. मागच्या वर्षी पण आम्ही खूप मजा केली होती, यावर्षी पण मजा केली. त्यामुळे थँक्यू सो मच सोनी मराठी. एवढा छान इव्हेंट ऑर्गनाईज केला आणि छान छान गेम खेळलो, नाचलो. शिवाली असेल, सगळे असतील. आणि लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या कारण लहानपणी आम्ही अशी खूप मजा करायचो. काय आपण चाळीतले आहोत, तर सगळ्यांना तू आता इतके सगळे मीडियावाले आलेले, सगळ्यांना आठवणी सांगितल्याच असतील. पण कधी गटारात पडलायस का होळीत, किंवा कोणी टाकलंय का गटारात? आमचे ते डेंजर पोरं आहेत. म्हणजे आमच्या ते एरियात जायलाच भीती वाटते कारण आमचे ते पोरं काय काय नवीन नवीन आयडिया काढून ठेवतात ना, तुम्ही कल्पना पण नाही करू शकत. त्यामुळे एरियात जाऊन रंग लावून सरेंडर करायचं. आमचा समीर दादा पण आहे. मी आता काय कुठे म्हणजे कसं काय संपलं माझं? नाही आहे ना, ये नाही मग. ये बोल, अरे कंटिन्यू कसं कर. तो इकडनं बोल. कंटिन्यू कर पुढे. तर आमच्याकडे पोरांची कल्पना पण नाही तुम्ही करू शकत की काय काय ते आयडिया करतात. त्यामुळे आम्ही जाऊन आधी सरेंडर होतो की मी आलो, आता काय करायचं ते करा, तुमच्या हवाली आहे मी. आणि मग ते काय करतात
ते खूप इंटरेस्टिंग असतं. त्यामुळे अशी मजा आमच्या एरियामध्ये. आणि तेव्हा ना तो हल्ला खूप कमी होतो. असं सरेंडर केलं ना, जर नाही म्हटलं ना, तर मग जास्त जास्त करतात. येस, थँक्यू सो मच. तू जेवून घे. सॅम, कसं वाटलं? मजा आली? खूप मजा आली. उत्तम जेवण होतं आणि पुरणपोळी मिळालेली आज. पुरणपोळी आहे. हो, आता कळे चेहरा बघायचं काय झाला तो. होळीच्या दिवशी पुरणपोळी, दूध, साजूक तूप आणि गाजर हलवा असा मेनू आहे. बाकी आहेच सगळं, पण हे खास मेनू आहेत, त्यामुळे अप्रतिम आहे ते. सो माझं आता जेवण झालेलं आहे. हा, डोळे सुद्धा जड झालेले आहेत आता. हा, प्रथमेश पण आलाय, हे बघा. हॅपी होळी. दादा सुद्धा कोकणातलाच आहे, पम्या सुद्धा कोकणातला आहे. आणि आठवण येते का गावच्या होळीची तुम्हाला? त्याला येतच असेल, मला येते, कारण मी एकदा गेलो होतो होळीला. फार अप्रतिम हे असते तिकडे. इथली होळी तिथली होळी खूप फरक खूप असतो. वेगळे असते. हा, म्हणजे इथे इथे म्हणजे- आपण 2 दिवस होळी करतो, हा. तिथे 10 दिवस होळी चालू असते. त्यामुळे नक्कीच आठवण येते. म्हणजे ती होळी उभं राहण्यापासून ते रंगपंचमीपर्यंत प्रोसेस आणि त्याच्यानंतर येणारी पालखी. त्यामुळे आणि तो एका कुटुंबाचा उत्सव नसतो, तो अख्ख्या गावाचा उत्सव असतो. एक मजा आहे. आणि ते सर्वात महत्वाचं कोकणातल्या माणसांना माहिती असेल की आपण जनरली देवळात जाऊन देवाची भेट घेतो. शिमग्याला देव आपल्या घरी येतो. Yes, हे सर्वात- पालखी येते. पालखी येते. येस, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि आमच्या हास्य जत्रेच्या टीम कडून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. होळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.